Sister, today is a Christmas we are celebrating here. And can you tell us about your women students and your name and how many years you are associated with the women? My name is Sister Immaculate Fernandez. I am working here for the last 5 years, and we have here 30 students here. And they are very active, very honest, and very hardworking. For them, Umaid is the second home. They feel very much at home and they have a good time here. At the same time, they also give their services in some way or the other, in whatever way they can. थँक्यू सो मच सिस्टर. आपल्यासोबत अलेक्स डाबरे पण आहेत उमेद संस्थेचे समाजसेवक. सर काय सांगाल? मी गेली 2005 पासून या संस्थेच्या संपर्कामध्ये आहे. त्यावेळेला फादर जो मॅनेजेस होते आणि त्यावेळेला आपला जिल्हा ठाणा होता, ठाणा. तर ते ठाण्याला आपण इथून जे लोकांना सर्टिफिकेट्स म्हणजे जे मतिमंद आहेत, अपंग आहेत, मूकबधिर आहेत आणि पॅरालिसिसवाले या लोकांना आपण पालघरला ठाण्याला जाऊन त्यांचं सर्टिफिकेटचं काम करायचो आणि त्यांना मग शासनाच्या ज्या काही योजना आहेत ते त्यांना मिळवून द्यायचो. विशेष करून तहसीलदार डिपार्टमेंटमध्ये संजय गांधी निराधार योजना म्हणून आहे आणि नंतर नगरपालिका वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये चालू झाले ते या योजना आणि त्याप्रमाणे त्यांना मिळवून देत गेलो. आता आपला जिल्हा 2015मध्ये 15 ऑगस्ट 2015मध्ये पालघर जिल्हा झाला आणि 2016 पासून तिथे सर्टिफिकेटचं काम चालू झालं आणि तिथे आपण अजूनपर्यंत सर्टिफिकेटची आपली कामं चालू आहेत. ज्यांना गरज आहे त्यांना आपण सर्टिफिकेट काढून देतो. त्यांना शासनाच्या योजना पण मिळवून देतो आणि UDID कार्ड आता नव्याने तयार झालेलं आहे. UDID आता मस्ट लोकांसाठी केलेलं आहे. तुमचं नाव काय आहे? कधीपासून उमेदमध्ये? माझं नाव लोहित ब्रास. मी 18 वर्ष झाली काम करते. काय काम करता? हे सर्व करते इकडे. कॉम्बिनून बनवते, कॉम्बिनून कापते, चहा बनवते, मुलांना सर्व करते. कसं वाटतं उमेदमध्ये? चांगलं वाटते, मस्त वाटते. मुलं काम करतात करतात, व्यवस्थित करतात. आनंद वाटतोय? आनंद वाटतो. धन्यवाद. थँक्यू. अभिषेक, कधीपासून काम करता इथे? माझं नाव अभिषेक प्रभाकर अंडो. मी राहतो पाचूमर कोलीवाडा. मी 4/1/2015 इकडे जॉईन झालो. मला 10 वर्ष झाली मी हे काम करतो. मी पहिल्या सकाळी आल्यावर साफसफाई करतो, नंतर पहिला कमेंट बनवायचो, नंतर त्याच्यानंतर मग मेणबत्ती करायला लागलो. बरं. कसं वाटतं इथे उमेदमध्ये? बरं वाटतंय. कशी येतं घरी? मी पाचूबंद नाक्यावर रिक्षा पकडतो आणि पारनाक्यावर उतरतो. पारनाक्यावर अर्नाला बस पकडून मग इकडे येतो. एकटा येतो. अरे वाह, ग्रेट. सर नमस्ते, आपका नाम बताइए और उम्मीद में आपके बेटे को कभी से यहाँ पे क्या करता है? मेरा नाम सुरेंद्र सिंह बागड़ी है और मेरे लड़के को यहाँ पे कम से कम अब 2 साल होने को आ गए हैं. कैसा लग रहा है उम्मीद संस्था आपको? अच्छा लगते हैं जी. बेटा आप क्या कहना चाहेंगे? आपका नाम क्या है? परवीन बागड़ी. बर, क्या करते हैं आप इधर? यहाँ पे काम करता हूँ, कटिंग का भी काम करता हूँ, नर्सिंग का भी काम करता हूँ. माता जी आप क्या कहना चाहेंगे? सर नमस्ते. हाँ, मेरा बेटा जब से यहाँ पर आया थोड़ा और होशियार बन गया है. 2 साल होने को आया इसको अभी. यहाँ पर करता है काम थोड़ा बहुत. धन्यवाद. सर तुमचं नाव काय आणि उमेदमध्ये कधीपासून तुमचा मुलगा इथे शिकतो? सिल्वेस्टर मनवेल लोपिस माझं नाव आहे. मी आता 2 वर्ष झाले मला. काय काम करतो मुलगा? प्लेट बनवायची, चिवड्याचा प्लेट बनवायचा, एनव्हलप त्याचा. बेटा काय काम करतो तिथे? प्लेट बर, नाव काय? मेचे चौथं लोपीस. बर बर, कुठे राहणार? चिल्लावाली. आवडतं इथे उमेदमध्ये काम करण्यात? आई काय सांगाल? मार्गारेट मॅगी सिल्वेस्टर लोपिस. माझा मुलगा इथे 7-8 वर्षापासून येतो. पण उमेदने आम्हाला एक उमेद दिली आहे. हां, आणि मुलांना पण उमेद दिली, आम्हाला पण उमेद दिली. खूप भारी आहे. आमच्या मुलीला पण खूप सुधारणा झाली आणि ते काम पण व्यवस्थित करतो आणि सगळं इकडचं सगळं आम्हाला घरी येऊन सांगतो काय काय झालं ते. खूप प्रोग्रेस आहे त्याच्यात. सगळं छान आहे. धन्यवाद. हां. सर तुमचं नाव काय? माझं नाव सिल्वेस्टर थॉमस फर्नांडिस. बर. हा माझा मुलगा. काय नाव मुलाचं? नाव ब्लेनी सिल्वेस्टर फर्नांडिस. बर. कधीपासून मुलगा इथे? उमेद चालू झाल्यापासून सुरुवातीपासूनच आहे इथे. कसं वाटतंय तुला इथे शिकताना? खूप आनंद होतो. मी इथे मेणबत्ती वगैरे बनवतो. आणि तुम्ही इथले उमेदचे सिंगर आहेत, काय नाताळसाठी गाऊन जाणार?
नाताळचा सनमचा य हौसेचा सनमचा य मौजेचा नाताळचा सनमचा य हौसेचा सनमचा य मौजेचा नाताळचा केक वाटितात लोक जेजूचा केक वाटितात नाताळचा सनमचा य हौसेचा सनमचा य मौजेचा नाताळचा. धन्यवाद खूप खूप आभार. थैंक यू. नितिन त्रिवेदी, क्या काम करते हो आप इधर? इधर मी काम करतात मी 8:30 बजे इधर येते. काम क्या करते हैं? कमिलन भी करतात मॅडम मी स्वतःच करतात और सगळं मशीन में जाना लगता था ट्राई मशीन में दिखतात और कमिलन होने के बाद ट्राई करने के बाद करना पड़ता है चेकिंग करतात. कभी से आप आते हैं इधर उम्मेद? 1 साल हो गया. 5 से 6 साल हो गए. 5-6 साल हो गया. माता जी, आप क्या कहना चाहेंगे, कभी से टीचिंग इधर उम्मेद? उसको 5 से 6 साल हो गया उम्मेद में आता है. उसको यहाँ पे आने के बाद में वो खुद से वो आना जाना खुद से करता है. फिर यहाँ पे आके फिर अपना कम्युनियन आया है तब से उसको कम्युनियन का उसको बहुत अच्छा लगता है. वो तो मेरे को मशीन पे जाने का है, मशीन संभालना है, ये करना है, तो कम्युनियन बनाने का है, तो वो उसको अच्छा लगता है इधर में आके. नितिन, कैसे लगता है यहाँ पे? अच्छा लगता है. सगळं अच्छा है. फादर है, सिस्टर है, सब मजे आहेत आणि अच्छा से उम्मेद करतात. में सबसे ज्यादा मेहमान नवाजी हमारा आपने किया. थँक्यू अंकल. धन्यवाद आपका. थँक्यू. मॅडम, कधीपासून तुमचा मुलगा इथे? माझा मुलगा आता 4 ते 5 वर्ष झाली इकडे कामाला येतो. तो पण पहिलं तो यायचा ना, तो जाम रडायचा. त्याला उमेदमध्ये कोणाची ओळख पण नव्हती आणि आला ना का तो मी ते एकदा फिकट पडायचा इकडे. नंतर तो घरी यायचा, काम वगैरे तो करायचा, पण त्याला सगळ्या मुलांनी त्याला सगळ्याला व्यंगेत वगैरे घेऊन त्याला सगळ्या मया वगैरे राहिली. पण तो घरी येऊन रडायचा की मला जायचंच नाही. तर मी सांगायचे आपले फादर आहेत, आपल्या चर्चमध्ये फादर आलेत ना, नंतर हा यायचंच बघायचं नाही. नंतर मी भावाला सांगितल्यानंतर भावाने पुन्हा फादरांना विचारलं की काय ते मला माहिती नाही. नंतर त्याला एकदम मया लागली आणि नंतर तो यायला लागला आणि आता तो एकटा येतो. म्हणजे पहिलं मी त्याला स्टॉपवर सोडायची, आता त्याला स्टॉपला सोडायची काहीच गरज नाही. आता तो स्वतः निघून उमेदमध्ये येतो आणि उमेदचे काय झालं म्हणजे काय फादरांनी काय सांगितलं मीटिंगमध्ये कोणाचं काय झालं तर तो येऊन सांगणार नाही. पण असं वगैरे व्यवस्थित आहे तो. म्हणजे इकडे येऊन त्याची खूप सुधारणा झाली. बेटा, काय काम करतो तू? कॉम्युनल गार्डन चेकिंग. वा, व्हेरी गुड. धन्यवाद. आपल्यासोबत उमेदचे पालक आहेत, पाल्य पण आहेत. कॅरल डिमोलो मॅडम, काय सांगाल तुम्ही उमेदबद्दल? आमचा मुलगा हा किंगस्टन डिमेलो 23 वर्षाचा आहे आणि 3 महिने झालेच आम्ही त्याला इकडे आणलेला आहे. पण उमेदमध्ये आणल्यानंतर आम्हाला पण आशा आणि उमेद वाटत आहे की आमच्या मुलामध्ये प्रगती होणार आहे. कारण तो 23 वर्षाचा असून आम्ही त्याला बऱ्याच स्कूलमध्ये पहिलं घातलेलं आणि त्यानंतर 15 वर्षानंतर मुलांना स्कूलमध्ये घेत नाहीत. मग 7 वर्ष तो घरामध्येच होता. मग आता घरामध्ये जर कोण आलं तर तो रूममध्ये जाऊन लपायचा. आमच्याशी पण इव्हन तर आय कॉन्टॅक्ट करत नव्हता. त्याला संपूर्ण दिवस TV, मोबाईल किंवा टॅब असं लागायचं. तो आय कॉन्टॅक्ट पण करत नव्हता. पण आता 3 महिने झाले आम्ही त्याला इकडे आणलेलं आणि त्याच्यामध्ये भरपूर प्रगती आहे आणि इकडची सगळी मुलं त्याला खूप प्रेम करतात. म्हणजे तो वॉशरूमला वगैरे अजून एकटाच असं जात नाही. मग ही मुलं त्याला घेऊन जातात आणि खूप त्याला प्रेम देतात. आणि घरी आल्यानंतर तो थोडीशी भांडी वगैरे घासतो आणि म्हणजे भरपूर आता त्याच्यामध्ये प्रगती आलेली. इकडे पण तो मेणबत्त्या काउंट करून दिलं तर बॉक्समध्ये घालतो, परत तो बॉक्स व्यवस्थित लावतो आणि आता तो कमेंट करायला शिकत आहे. म्हणजे ऑलमोस्ट भरपूर तिकडे तो काम शिकलेला आहे. तर आम्हाला म्हणजे उमेद आहे आता की आमच्या मुलामध्ये प्रगती होईल. तो जन्माला आला त्यावेळेला डॉक्टरांनी सांगितलेलं की हा 5 वर्षाचा झाल्यावर अपंग होईल आणि त्याला 11 महिन्याचं असताना एका डॉक्टरने मला न्यूरोलॉजिस्टकडे पाठवलेलं आणि तिकडे ते न्यूरोलॉजिस्टने त्याला 11 महिन्याचा होता उभा केला आणि तो पडायला गेला आणि ते बोलले डॉक्टर प्रभू म्हणून ते बोलले की तुमचा मुलगा एक शून्य आहे, ह्याचं काहीच होऊ शकत नाही पुढे. आणि मला त्यावेळेला खूप वाईट वाटलं आणि मी मिस्टरांना सांगितलं की ही माझी डॉक्टरांची शेवटची पायरी. कोणत्या सालीची गोष्ट असली? तो 11 महिन्याचा होता म्हणजे 2002ची गोष्ट आहे.
तर मी मिस्टरांना पायरून उतरताना सांगितलं की आत्ता माझा प्रभू जे करील परमेश्वर तेच. मुलगा माझा असाच राहिला तर मी त्याची सेवा करेन, पण मी डॉक्टरांची पायरी चढणार नाही. आणि मग आमची पवित्र आत्म्याची प्रार्थना करणारी सोन्यातले मेरी सिक्वेरा म्हणून आहेत, त्यांच्याकडे आम्ही त्याला नेऊ लागले. आणि तिने मला सांगितलं की परमेश्वराला काहीच अशक्य नाही. आणि तो 4.5 वर्षाचा झाला त्यावेळेला आमचं उपवास काळातले दिवस असतात, त्यावेळेला असं वे ऑफ द क्रॉस क्रुसाच्या वाटेला जातात. तिकडे क्रुसाच्या वाटेला गेले असताना फादर आमचे अँड्रू मिसा करत होते आणि त्याने भाकर आमची जी होस्ट असते ती अशी उंचावतात. त्यावेळेला तिला ते मेरी सिक्वेराला तो धावताना दिसला त्या कम्युनियनमध्ये. आणि तिने मिस्टरांना सांगितलं की आज तू घरी पोचायच्या अगोदर तुला परमेश्वराच्या सामर्थ्याचा अनुभव येईल. आणि खरोखर मिस्टर 6 वाजता बंगलीला उतरले आणि मुलगा घरी बॅडमिंटनची रॅकेट घेऊन मोठ्या भावाला त्याला म्हणजे असं मारायला त्याला धावायला लागला. मी लगेच मिस्टरांना फोन केला की मुलगा आपला चालतोय. आणि मुलगा आणि आम्ही दोघं जण रडायला लागले. म्हणजे आनंद अश्रू होती की डॉक्टरने सांगितलेलं 5 वर्षाचा झाल्यावर अपंग होईल, तो 4.5 वर्षाचा झाल्यावर चालायला लागला. आणि परमेश्वराचं खूप आम्हाला रोज अनुभव मिळत आहे. आणि आता परमेश्वरानेच हा मार्ग दिलेला आहे. आणि फादर बॅप्टिस्ट आणि सिस्टर तर त्याला खूपच जीव लावतात आणि सगळीच मुलं. आणि आता तो येतोय आणि आम्हाला आशा आहे की त्याच्यामध्ये खूप म्हणजे 3 महिन्यामध्ये भरपूर त्याच्यामध्ये प्रगती झालेली आहे आणि अजून त्याच्यामध्ये सुधारणा होईल. सर तुम्ही काय सांगाल? मी प्रॅक्टिस जिम गेलो, मला आनंद होतो. सकाळी उठला का पण निघायचं होतं, सिस्टम गुड मॉर्निंग करायचं आहे, भेटायची मुलं आहेत आणि घरी काम करतो तिकडे, सगळ्यांना आवडतो, फादरना सगळ्यांना आवडतो, त्यांना आनंद होतो तिकडे. मग त्याच्याबरोबर मिस्टर पण पूर्ण दिवस थांबतात, कारण काय घरच्या पेक्षा प्रेम जास्त मिळतं. तेव्हा आता आनंदी आहे पुष्कळ. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव स्वाती राऊत, मी महाराष्ट्रीयन आहे. गेले 2 महिने मी उमेदमध्ये ॲज अ व्हॉलंटियर म्हणून येते. अगोदर खूप संस्थेमध्ये मी म्हणजे व्हॉलंटियर म्हणून हे करत होती, पण 2 तासामध्ये काय काम करणार असं ते पहिले विचारायचं. पण मी इकडे जेव्हा उमेदमध्ये आली तेव्हा सिस्टर किंवा फादरांनी मला असं नाही विचारलं की तू काय काम करणार आहेस इकडे. त्यांनी मला ॲज अ व्हॉलंटियर म्हणून इकडे जॉईन करून घेतलं. आणि कसं इन्स्पायर आहे म्हणजे एक काहीतरी मदत आपली कोणाला तरी व्हावी म्हणून मग मी इकडे जॉईन झाले उमेदमध्ये. पण माझा एक्सपिरियन्स खूप छान आहे, कारण इकडले सगळे खूप कोऑपरेटिव्ह आहेत. ही मुलं पण खूप छान आहेत आणि फादर, सिस्टर आणि हेमाताई हे तिघं मिळून त्यांना खूप म्हणजे चांगल्या प्रकारे हे करत असतात. आणि विशेषतः पालकांचं पण कौतुक की ते म्हणजे त्यांना खूप सांभाळून काम करत असतात. धन्यवाद.